नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत बेलपत्रासोबत अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या महादेवाला अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतील। तर बेलपत्र तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण बेलपत्र सगळीकडेच मिळतं असं नाही आहे। आणि जर आपल्याला मिळत नसेल तर त्यासोबत तुम्ही गाईचे दूध, जर गाईच्या दुधामध्ये तुम्ही केसर, शहद अर्पण केले तर तुमचे पुण्य काही पटीने जास्त वाढते। त्यासोबत तुम्ही भांग, धतुऱ्याचं फूल हे सुद्धा महादेवाला अर्पण केल्याने तुम्हाला मानसिक शांती व भौतिक सुख मिळायला लागते। चंदनाचे पानं हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। हे अर्पण केल्याने व्यक्ती श्रीमंत होतात असं म्हणतात व आध्यात्मिक प्रगती होते व आपल्या जे काही चुकून पाप झालेले आहे ते सुद्धा नष्ट व्हायला मदत होते। पांढरे फुलंसुद्धा महादेवाला फार प्रिय असतात आणि पिवळी कणेर ते सुद्धा तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता। काही नसेल तर तुम्ही घरातल्या अक्षदा ज्या पूर्ण तांदूळ आहे न तुटलेला ते सुद्धा आपण वाहिल्याने आपले समृद्धी आणि सौभाग्य वाढायला मदत होते। त्यांना नैवेद्य जर दाखवायचा झाला तर तुम्ही खीर, हलवा, शुद्ध गाईच्या तुपात बनवलेली एखादी मिठाई जर तुम्ही अर्पण केली तर महादेव प्रसन्न होतात व आपल्याला दीर्घ आयुष्य आणि आरोग्याचा आशीर्वाद देतात असं म्हटलेलं आहे। तर तुम्हाला यातला एक कुठलाही उपाय करणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही श्रावण महिन्यात करा व तुम्हाला काय अनुभव येते ते सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।